उपेक्षेचा भाव किंवा अंतर्मुख आपलंच कल्याण व्हावं, जगाची काय कर्तव्य आहे आपल्याला, अशा प्रकारची भावना किंवा धारणा अंतःकरणात उत्पन्न होते. त्यावेळेला त्याच्यावर इलाज काय करायचा, तर त्यावेळेला आपण डोळ्यासमोर शुद्ध बेट आणायचं. पवित्र सलीला इंद्रायणी मातेचं तीर आहे. या ठिकाणी 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा अशा प्रकारची एक अविच्छिन्न ज्ञानपरंपरा ज्या भूमीवर अवतीर्ण झालेली आहे. आणि तिथं ज्ञानोबारायांची कुटी आहे आणि त्या कुटीमधून ज्ञानोबाराय चिंता करीतो विश्वाची, सगळ्या विश्वाची चिंता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक विचार आणि त्यांच्या कल्याणासाठी दररोज आपलं पसायदान म्हणत आहेत. आणि तरीही ज्या पसायदानामध्ये खळांची व्यंकटी सांडो, खळांचा नाश व्हावा असं ज्ञानोबारायांना कधीही वाटत नाही. त्यांच्यामध्ये असणारी जी कुटिलता आहे, त्यांच्या स्वभावामध्ये असणारा जो वाकडेपणा आहे, तो जावा अशी प्रार्थना करतात. आणि त्यावेळेला त्यांना मधुकरीही लोकांनी देऊ नये, त्यांना जातीबाह्य बाहेर काढावं इतकंच नाही, तर समाजामध्ये लहान मुलांपर्यंत इतका त्यांच्याविषयीचा विरोधी असा प्रचार असावा की लहान मुलांनी देखील त्यांच्याकडं उपेक्षेने पाहावं किंवा त्यांना त्रास द्यावा. ही अशा प्रकारची भूमिका पाहिल्यानंतर कोणतंही मानवी मन जे आहे, तर ते मन त्या ठिकाणी उदासीनतेला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे मनाचा सहज स्वभाव आहे. आणि त्याप्रमाणे जणू काही तसे ज्ञानोबाराय जणू काही खऱ्या अर्थाने ते कधी उदासीन किंवा समाजाविषयी त्यांची उपेक्षा बुद्धी होणं किंवा त्यांच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी रागद्वेषाच्या भावना निर्माण होणं कधीही शक्य नाही. पण जणू काही ते झाल्या असं समजून या ठिकाणी ताती लावून ज्ञानोबाराय आपलं जे अंतःकरण आहे, जे दुःखी झालेलं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाला अधिक त्या दुःखापासून दूर करण्यासाठी एकच उपाय आहे की आपलं जो मूळ परमात्मा आहे, ज्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. लोकांचा विचार करण्यापेक्षा लोकमान वमना समान मानणे, एकांती राहणे विठोसाठी. लोकांनी दिलेला मान हा वांतीप्रमाणे आहे. म्हणजे वांती झाली तर मनुष्य पुन्हा झालेलं ते अन्न पुन्हा खाण्याची कधी इच्छा करत नाही. त्याप्रमाणे हे लोक जे आहेत, तर त्या लोकांनी दिलेला मानसुद्धा ज्यांना वमनासारखा वांतीसारखा वाटतो आणि उठले नि वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे, का वमुनिया सुने आताची गेले. ज्ञानोबारायांनी तर माणसाची वांती कुत्र्याने खाल्ली, कुत्र्याला वांती झाली आणि ती जशी परत खावी वाटत नाही, तसं या ठिकाणी लोकांचा लोकांनी केलेला अवमान आणि लोकांनी दिलेला मान या दोन्ही गोष्टींचा विचार न करता आपलं जे मन हे विचार करणार आहे, ते मनच जर आपलं मूळ आज सच्चिदानंद रूप आत्म्यामध्ये विलीन करून टाकलं, तर आजी आनंद रे, आजी आनंद रे. या ठिकाणी मनुष्याला किती बाहेरून लोकनिंदेच्या झळा लागल्या तरीसुद्धा त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची चळढळ होत नाही. अशा प्रकारचे जे विचार आहेत, ते विचार या ठिकाणी मुक्ताबाईंनी या ताटीच्या अभंगाच्या रूपाने ज्ञानोबारायांशी संवाद करत असताना सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांना त्या अभंगाचा क्रम काही ठिकाणी पुढं मागं आहे, परंतु या आपल्या समोर असणाऱ्या मालिकेप्रमाणे याचा पहिला अभंग आहे की पहिल्या अभंगामध्ये मुक्ताबाई सांगतात, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखी व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्यावर काही प्रसंग आला की लोकांना दोष देण्यापेक्षा आपण आपलं अंतःकरण आपणच आपलं त्याचं अध्ययन करावं, वाचावं किंवा त्या अंतःकरणाच्या स्थितीचं परामर्श आपण घ्यावा. यासाठी मुक्ताबाई ज्ञानोबारायांना सांगतात
की आपण ताटी लावून घेतली हे खरं आहे, परंतु या ठिकाणी आपण कोण आहात हे विसरलात का? आपण आहात योगी. योगी युजुर्योगे समाधौ. योगी योग शब्द जो आहे तो ह्या युजुर्योगे धातूपासून उत्पन्न झालेला आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की ज्याचं चित्त एकाग्र झालेलं आहे त्याला योगी असं म्हणतात. ज्याने चित्ताचा निरोध केलेला आहे त्याला योगी असं म्हणतात. ज्याने चित्तातील आपले असणारे काम, क्रोध आदी दोष किंवा मलविक्षेप, आवरण हे जे दोष आहे ते दोष ज्यांनी त्या दोषांचं ज्यानं निराकरण केलेलं आहे त्याला म्हणतात योगी. किंवा सम्यक आधीयते अस्मिन इति समाधी, ज्याच्यामध्ये आपली अंतःकरणाची वृत्ती ह्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी लीन करून टाकलेली आहे, त्याच्याशी एकरूप किंवा ऐक्य भावाला प्राप्त केलेले आहे. असा जो मानव आहे, असा जो महामानव आहे त्याचं नाव आहे योगी. आणि खऱ्या अर्थाने आपण काय हे योगी हे जे ज्ञानोबा मुक्ताबाई म्हणतात की आपण योगी आहात. पण योग्याचं लक्षण काय आहे? हे योगी म्हणून नुसतं बाहेरून त्याला योगी म्हणून चालणार नाही. योगी कोणाला म्हणतात? तर योगी पावन मनाचा. योग्याचं मन हे पावन असलं पाहिजे. बाहेर त्याच्या जटा किती वाढल्या किंवा त्यांनी कशा प्रकारचे आसनं, प्राणायाम, काय धारणा, ध्यान काय करतो यापेक्षाही त्याचं अंतःकरण किती पवित्र आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. अंतःकरणाचं पावनत्व ज्याला प्राप्त झालंय, योगी पावन मनाचा, म्हणजे पावन मनाचा जो असे तो योगी. तेव्हा ज्ञानोबा ते सांगतात, आता हे पावन मन म्हणजे काय आहे? तर ज्याच्यामध्ये मल, विक्षेप आणि आवरण हे तिन्ही दोष निघून गेलेले आहेत. म्हणजे मल याचा अर्थ आहे अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याच्या वासना. त्या ज्याच्या अंतःकरणातून निघून गेल्या त्याला म्हणतात की त्याचं मन जे आहे ते मलदोषाने रहित झालेलं आहे. म्हणजे ते पावन किंवा पवित्र अशा प्रकारचं झालेलं आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये कधी शाप पत्करला पण पाप नाही. अर्जुनाला जसं त्यांना नपुसक होण्याचा शाप मिळाला ते त्यांनी पत्करला, परंतु अर्जुन जो आहे तो आपल्या या ठिकाणी जे हे सांगितलं की परदारा जी आहे ती आपल्याला माते समान आहे. परस्त्री ही तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. आमचा निश्चय होऊन गेलेला आहे. परस्त्री असली की तिच्या उदरातून मी जन्म घेतलेला आहे, ती माझी मातृशक्ती आहे असा माझा निश्चय आहे. याचा अर्थ आता जीवनात केवढाही प्रसंग आला तर पाप करायचं नाही. शाप पत्करला पण पाप करायचं नाही, अशी जी अवस्था आहे तिला म्हणतात की मलदोषरहित असणारी अवस्था. आणि अशी ज्याची झाली त्याला एक पावन, त्याची वृत्ती पावन झाली, त्याचं मन पावन झालं असं म्हणतात. अजून एक दुसरा दोष चित्तामध्ये राहतो आणि तो म्हणजे विक्षेप नावाचा. चित्त चंचल. ह्या जसं बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. या ठिकाणी क्षणात मन इंग्लंडला जाईल, क्षणात दिल्लीला, क्षणात आळंदीला. अशा प्रकारचं ज्याचं मन चंचल आहे तर ते चंचल मनाचा स्वभाव आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायोरिव सुदुष्करम. जसं वाऱ्याची मोड बांधता येत नाही त्याप्रमाणे हे मन कितीही प्रयत्न केलं तरी ते आकळलं जात नाही. परंतु योगी जो आहे तो मात्र ह्या मनाला विक्षेप नावाचा दोष आहे. विक्षेप म्हणजे विशेषेण क्षिप्यते बही, ज्याच्यामुळं आपलं अंतःकरण सगळं बाहेर धावतं. इंद्रियांची मनाची मनाची ते धावं इंद्रियांचे ओढी, पतनाचे जोडी वरी हावं. इंद्रिय ही अंतःकरण वृत्ती जी आहे ती मनाच्या द्वारा सारखी बाहेर धावत असते आणि किती प्रयत्न केले तरी काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करुणे त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलत्या सवे धावे सैराट, वाट आडवाट दरे धरकुट, घात बळकट मांडियेला. अशा प्रकारचे हे मन आहे. परंतु जे संत असतात ते योगी पुरुष जे आहे त्यांनी त्या मनालाही आकळून धरलेलं आहे. त्या ठिकाणी
मन त्यांच्यावर विजय मिळवू शकत नाही. मनावर त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि आपल्या सगळ्या इंद्रियांवर विजय जो मिळवतो, तोच मनावर विजय मिळवतो आणि जो मनावर विजय मिळवतो, तो इंद्रियांवर विजय मिळवतो. म्हणून या ठिकाणी आपल्याकडे शम आणि दम हे जे काही षटकं आहेत, त्या षटकामध्ये काय सांगितलं, त्याला कोणती षटकं म्हणतो आपण? समाधी षटकं. त्या समाधी षटकामध्ये शम आणि दम सांगितलेले आहे. शम शब्दाचा अर्थ मनाचा ज्याने निग्रह केला, त्या मनोनिग्रहाला शम असं म्हणतात आणि इंद्रिय निग्रह ज्यांनी केला, त्याला दम, इंद्रिय निग्रह करण्याला दम असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ योगी पावन आहे, म्हणजे त्याचं मन जे आहे, त्या मनामध्ये निषिद्ध विचार येत नाही आणि दुसरं त्याच्यामध्ये जो चंचलता आहे, ते चंचलता हे राहत नाही. आता तिसरा दोष आहे आवरण. आवरण म्हणजे जसं शेवाळ आहे आणि त्या शेवाळाच्या खाली पाणी आहे, पण त्या पाण्याला शेवाळाने काय केलं आहे, आच्छादित केलेलं आहे, झाकून टाकल्यामुळं आपल्याला पाणी कळत नाही, त्या शेवाळाच्या खालचं पाणी कळत नाही. त्याप्रमाणे आपला जो अंतरात्मा आहे, सच्चिदानंद स्वरूप आत्मा, त्या आत्म्यावर ज्याच्या आवरण म्हणजे अज्ञानाचं आवरण आहे. अज्ञानाचं आवरण म्हणजे मी कोण आहे हे न कळणं, याला अज्ञान असं म्हणतात आणि ते अज्ञानसुद्धा एक प्रकारचा दोष आहे. जसा मल दोष आहे, जसा विक्षेप दोष आहे, तसा आवरण नावाचा दोष आहे. त्या आवरण मुळं मनुष्याला मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, हे विसरून जातो आणि मी त्या ठिकाणी हा 3.5 हाताचा देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, चिंतन करणारं चित्त आहे, अहंकार आहे. ह्या अनात्म पदार्थाशी तादात्म्य करून जीव कारण नसताना नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे, जग उगच्या उगीच काही कारण नसताना दुःख भोगीत असतं. त्यासाठी हा जो काही अज्ञान नावाचा पडदा आहे, तो पडदा फाटला, तो पडदा दूर केला की आपल्याला खाली राहिलेला हा केवळ आनंद राहतो. तेव्हा ज्या पुरुषाने श्रीगुरूंच्या सहवासात सत्शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे आणि मी कोण आहे या प्रश्नाचा संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, या अशा रीतीनं अनेक जन्मांतरामध्ये हा रात्रंदिवस प्रयत्न केला आणि कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारचं त्यांनी रात्रंदिवस संतांच्या चरणाजवळ बसून त्या ठिकाणी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः, संतांच्या जवळ जाऊन शरणागती करून मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, हे जगत कसं उत्पन्न झालं, उपादानम किमस्त्यह, ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे, हे जगत कुठून झालं, अशा प्रकारचा जो विचारो स्वयं ईदृशः, अशा प्रकारचा विचार ज्या पुरुषांनी गुरूंच्या सहवासात केलेला आहे, अशा लोकांचं अज्ञान, हे अज्ञानाचं आवरण जातं, आवरण नावाचा दोष जातो आणि ते म्हणतात की हा देह मी हे नव्हे सरे आणि उरला वरे विठ्ठल, मी हा 3.5 हाताचा रस रक्त मांस यांचा पुतळा म्हणजे मी नाही, तर मी ह्या देवाहून भिन्न असणारा सच्चिदानंद रूप आत्मा आहे. तो अखंड आहे, अभंग आहे, नित्य आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे, सच्चिदानंद घन आहे आणि तो मी आहे, असा ज्यांचा निश्चय झाला त्यांच्या जीवनामध्ये हा आवरण नावाचाही दोष राहत नाही. म्हणजे ह्या सगळ्या तिन्ही दोषांनी विवर्जित असं त्याचं अंतःकरण झालं की त्याला म्हणतात त्याचं मन पावन झालं. आणि त्याचं वर्णन करतात की ज्ञानोबाराय तुम्ही असे आहात की नाही, तुम्हीच तर आम्हाला अनेक प्रकारच्या ह्या ज्ञानाच्या संगोष्टी करून आम्हाला आमचा आत्मानंद कसा भोगावा याचं मार्गदर्शन करणारे आणि आमच्यासाठी अवतार धारण करणारे भगवान विष्णू आपण आहात. आणि आपण जर असं केलं की लोकांच्यावर रुष्ट होऊन हे जर तुम्ही तुमच्या जवळ येण्याचा त्यांचा मार्ग बंद केला, तर जगाला हे सुखाचा मार्ग कोण दाखवणार आहेत, असं एक प्रकारचं लढिवाळपणाने या ठिकाणी संत मुक्ताबाई ज्ञानोबारायांशी संवाद साधित आहेत.
की योगी योगी, तुम्ही तर असे योगी आहेत की तुमच्या नुसत्या नावाचा उच्चार केला तर योगाचं फल प्राप्त व्हावं. ज्ञानदेव ज्ञानदेव ह्या नावाचं एवढं सामर्थ्य आहे की देव ज्ञान देतो. आज तो इतकं ज्ञान देतो असं नाही. ते ज्ञान दिलेला पुरुष जो आहे ना, तर त्यांनी सांगितलं की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालं तो मनुष्य ब्रह्माचं ज्ञान होत नाही, तो ब्रह्मरूपच होत असतो. अशा प्रकारचं संपूर्ण लोकांना ब्रह्मरूपाने पाहणारे आपण, मी ब्रह्म आहे, माझ्यासहित सर्व विश्व ब्रह्म आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म, अशा महान बोधाला प्राप्त झालेले असे जे योगी पुरुष असतात ते योगी पावन म्हणाचा. आणि मग अशा वेळेला लोकांनी त्यांना किती त्रास दिला तर त्यांना त्रास वाटता कामा नये. कारण त्रास कोणाला देतील? आपल्या शरीराला त्रास देतील. या ठिकाणी शरीराला, मी शरीर नाही, मी शरीराहून भिन्न आत्मा आहे, तो असंग उदासीन निर्विकार आहे. आणि त्या आत्म्याला लोकांनी दिलेला त्रास हा त्याच्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही. म्हणून लोकांच्यावर रुष्ट होण्याचं काही कारण नाही. योगी पावन मनाचा, खरा जो योगी असतो त्याचं पहिलं लक्षण जर काय असेल तर साहे अपराध जनाचा. जनाचा म्हणजे जे जे जन्मलेले लोक आहेत, म्हणजे जन्मलेले म्हणजे जे उत्पन्न होतात आणि पुन्हा ज्यांचा नाश होतो, त्या जे जे उत्पाद्य आहे ते सगळं विनाश्य आहे. असे ह्या लोकांची निंदास्तुती ही सुद्धा कायमची राहणारी वस्तू नाही. ही सुद्धा केवळ भासमान होणारी वस्तू आहे. त्यांनी तोंडातून उच्चार केला म्हणून त्यांच्या निंदेने दुःखी होण्याचं कारण नाही आणि त्यांच्या स्तुतीनं सुद्धा आनंदित होण्याचं काहीच कारण नाही. निंदा आणि स्तुती मानू करुणी एके पांती, विचारे प्राणवृत्ती जनिवनी, असं तुम्ही सांगितलं नाही का ज्ञानेश्वरीमध्ये, की या ठिकाणी निंदा आणि स्तुती हे दोन्ही काय आहे एकाच पंक्तीला, म्हणजे दोन्ही मिथ्या आहेत. आणि मृगजळाचा केवढाही मोठा पूर आला तरी जमीन कधी ओली होत नाही. त्याप्रमाणे सगळ्या लोकांनी ही आपल्यावर कितीही निंदेच्या फैरी झाडल्या तरीसुद्धा आपला जो असंग आत्मा आहे त्या आत्म्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळं हे जरी अपराध केले तरी जशी आई मुलाचे सगळे अपराध सहन करते, त्याप्रमाणे ह्या जगामध्ये जो म्हणून जगत कल्याणासाठी साधू किंवा संत नामाभिधान ज्याला प्राप्त झालेलं आहे, अशा पुरुषांनी, अशा योगाने जगाचे केलेले सगळे अपराध त्याचं मायपोट मोठं करावं आणि ते आपल्यामध्ये त्या सगळ्या अपराधांना त्या ठिकाणी पोटात घालावं, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून योगी पावन मनाचा आणि साह्य अपराध जनाचा. हे जे लोक आहे ते सगळे लोक जे आहेत ते आपले आत्मरूप आहेत, ते आपल्याहून भिन्न नाहीत असं समजून जीभ दात पुढं सांगणारच आहे. जीभ दातांनी चावली कोणी बत्तीशी ताडिली. आपले दात आहे. मग आता काल खाताना एकदा चुकलो, दोनदा, तीनदा, मला आता बोलायला त्रास होतो. माझ्या दातांनी ती जीभ माझी चावली आणि त्यामुळं मला आता बोलायला त्रास होतो. तेव्हा हे दात माझे शत्रू झाले असं म्हणून जर मी दात पाडले तर उच्चार अधिक अस्पष्ट होतील. तसं संत हे जर आपल्या आत्मरूप आहेत तर त्यांनी केलेला जो अपराध आहे तो अपराध आपण सहन केला पाहिजे. आपण म्हणतो ना, त्याचं स्वतःचेच आपलेच दात आणि आपलेच ओठ. तसं कुटुंबामध्ये सुद्धा जर मनुष्याने, पती पत्नी असो, बहीण भाऊ असोत, भाऊ भाऊ असोत, जर ह्या कुटुंबामधल्या सगळ्या सदस्यांनी हे जे आपले आत्मीय आहेत असं जर समजून केलं तर कोणी कोणाचा अपराध सहन करू शकतो. आणि अपराध सहन करण्यामध्ये आपल्याला आपलं जे आध्यात्मिक बल आहे ते अधिक वाढत असतं. याचा जर बारकाईनं विचार केला ना तर मनुष्याला भोगापेक्षा त्यागाने, मनुष्याचं भोगाने असं त्यांनी सांगितलं की त्याच्या आयुष्यात त्याच्या इंद्रियांच्या ठिकाणचं बल कमी होतं. काय सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजाः, आपल्या इंद्रियांचं तेज किंवा बल किंवा ओझ कमी होतं आणि ते जर आपण सहन केलं तर त्याच्यामुळं आपलं इंद्रियांचं, मनाचं, बुद्धीचं, आत्म्याचं बल वाढत असतं. ही खरे शास्त्र आहे. परंतु ह्या गोष्टी आपण लक्षात न घेतल्यामुळं उथळपणाने आपण ठोशाला ठोसा द्यायचं म्हणतो. तिकडून आरे म्हटलं का इकडून कारे म्हणण्याने आपल्याला काहीतरी समाधान प्राप्त होईल अशी आपली वृथा समजत असते. त्यापेक्षा संत जे जीवन जगले आणि त्यांनी जो आपल्याला उपदेश केला की साहे अपराध जनाचा,
अपराध म्हणजे आपलं अकल्याण व्हावं, आपलं अमंगल व्हावं, आपल्याला दुःख उत्पन्न व्हावं, म्हणून एखाद्याने प्रयत्नपूर्वक काही जरी केलं तरी ते सहन करण्यात पुरुषार्थ आहे. त्याचं उत्तर देत बसण्यामध्ये, त्याला प्रतिकार करण्यामध्ये त्या पुरुषार्थ नाही. हे आपली संत परंपरेचे अत्यंत शुद्ध अशा प्रकारचे विचार आहेत. म्हणून इथं मुक्ताबाई ज्ञानोबरायांशी संवाद करताना बाहेर राहून, ताटीच्या बाहेर राहून ताटी उघडण्याच्या पूर्वी त्यांना सांगतात, की ज्ञानोबराय तुम्ही कोण आहात? तुम्ही साक्षात ज्ञान स्वरूप आहात. तुम्ही आनंद स्वरूप आहात. तुम्ही भगवत स्वरूप आहात. जगताच्या मंगलासाठी अवतार धारण केलेले देव आहात. आणि अशा वेळेला ज्या जगाच्या कल्याणासाठी तुम्ही आले, त्या जगाने जरी तुम्हाला काही त्रास दिला, म्हणून तो त्रासाचं प्रत्युत्तर म्हणून तुम्ही एकट्याने बसावं आणि आपल्या एकट्यात निवांत समाधी सुखाचा अनुभव घेण्याच्या कल्पना कराव्या, हे उचित नाही. म्हणून म्हणतात, की योगी पावन मनाचा, चाहे अपराध जनाचा. आता लोकांनी काही आपलं चुकलं आणि मग आपल्याला काही त्रास दिला तर ही गोष्ट मान्य आहे. ज्ञानोबरायांचं मन मुक्ताबाई वाचतात. ज्या ज्ञानोबरायांच्या ठिकाणी जागृती देण्यासाठी अशा प्रकारचे अभंगरूपी शब्द उच्चारण करतात, त्यांना ज्ञानोबरायांचे विचार सगळे वाचता येतात. कदाचित ज्ञानोबराय तुम्ही असं म्हणता, मुक्ते तुम्हाला आग्रह करते, परंतु आपलं काय झालं? आपण कोणता दोष घडला? आपल्याकडून आपण एका ह्या विश्व परंपरेमध्ये एका संन्याशाच्या पोटी आपला जन्म झाला. ते काय आपल्या हातात आहे का? जन्म देणे दैवाहाती. आणि असं असूनही आपण शुद्धीपत्रक आणण्यासाठी गेलो, लोकांनी आपला छळ केला, परंतु त्या ठिकाणी एवढी ईश्वरी सत्तेने लोकांना दाखवून दिलं, की बोलविला रेडा निगम वाचे, प्रसंग पडला तर चालविली जड भिंती, ऐकिन श्रेयचा तो केला पुरुष उभा. ईश्वरी सत्तेने आपलं श्रेष्ठत्व किंवा आपलं महत्त्व किंवा आपला गौरव करण्यासाठी एवढ्या एवढ्या रेडा कुठं वेद बोलत असतो का? भिंत कुठं चालत असते का? एवढे लोकांना सिद्ध केलं. एवढंच नाही तर पैठणला अनेक पंडितापैकी नंतर जेव्हा ज्ञानोबरायांचा हा अलौकिक अधिकार पाहिला, तेव्हा सगळ्यांनी त्यांना शुद्धीपत्रक पण दिलं. आणि असं असताना आपण हे सर्व लोककल्याणासाठीच सगळ्या गोष्टी केल्या आणि आपण केल्या म्हणजे आपण आपलं महत्त्व वाढण्यासाठी प्रयत्न केला नाही. तर या ठिकाणी भगवान परमात्म्यानेच वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, असा आपला प्रचार प्रसार झाला. आणि तरीसुद्धा ज्या अलंकापुरामध्ये आपण परत आलो, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, या न्यायाने इथं राहिलो, तरीसुद्धा आपल्याला वाळीत टाकलं गेलं किंवा या ठिकाणी संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं. आपल्याला खापरसुद्धा या ठिकाणी मिळू नये. खापर मिळालेलं, त्या फुटक्या खापरात आणलेली थोडीशी मधुकरी, त्याच्यामध्ये लहान मुलांवर इतका संस्कार झाला की त्यांनीसुद्धा आपली अशा प्रकारची चेष्टा हलापेष्टा होईल, अशा प्रकारे अन्नामध्ये माती कालवावी, असे जर प्रसंग ह्या जगामध्ये येत असतील, तर ह्या जगाशी संबंध करून उपयोग काय? ह्याचं तूच सांग. आपली काही चूक आहे का याच्यामध्ये? आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अपराध झालेला नसताना या ठिकाणी हे लोकांनी असं करावं. त्यापेक्षा एकांती राहणे विठोसाठी. आपण ज्या सिद्धबेटामध्ये राहत आहोत, तिथं हे इंद्रायणी माता आहे. या ठिकाणी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतं. इथं गुणही नाही, दोषही नाही आणि लोकांशी संपर्कही नाही. अशा प्रकारचं आपलं आत्मचिंतन केलं तर बिघडलं कुठं? किंवा तेच करणं योग्य नाही का? असं ज्ञानोबाराय तुम्ही कदाचित म्हणाल. पण त्यासाठी आणि बरं याला विलास तरी काय आहे? लोकच जर आपण त्यांच्या भल्यासाठी सर्व करत असताना तेच जर आपला अंगीकार करत नसतील, तर आपल्याजवळ काय साधन आहे? आणि बरं त्यांनी कारण नसताना आपल्यावर काय हे क्रोधाचं शस्त्र चालवावं? आपली इतक्या प्रकारची निंदा त्यांनी का करावी? असं तुम्ही म्हणाल, तर त्याच्यासाठी उपाय आहे का विश्वरागे झाले वन्नी आणि संती सुखे व्हावे पाणी. सोपा उपाय आहे. लढिवाळपणाने मुक्ताई या ठिकाणी ज्ञानोबरायांना सांगत आहेत, की अहो लोक आहे, तर ते लोकांच्या ठिकाणी काय आहे, लोक सामान्य आहेत. त्यांच्या ठिकाणी शास्त्रार्थ आणि त्याच्यासाठी अंतर्मुखता हे त्यांना माहीतच नाही.
पिछे से आई आगे धकाई. मागून आलेले हे की या ठिकाणी आपलं स्वार्थ पाहत जावा, शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या पंचविषयाचा भोग घ्यावा, देवाला विसरून जावं. तो देव कोणी पाहिला नाही, त्याचं कोणाला साक्षात्कार झाला नाही, त्याला मानायचं आणि हे सगळे विषयाचं सुख सोडून द्यायचं आणि त्याच्या नादी लागायचं. त्याची भेट झाली नाही तर काय इदंच नास्ति परंच न लभ्यते. इहलोकातलंही सुख मिळत नाही आणि परलोकातलंही सुख मिळत नाही. आणि हे ज्ञानोबाराय जो उपदेश करतात, हा ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे नरुचे मना माझी. अशा प्रकारच्या सगळ्या भोगांचा त्याग करून करा आणि त्यागातच सुख आहे आणि हेच वेदाचं मनोगत आहे असं सांगणारे जे विचार आहेत, ते विचार कशासाठी आपण यांना सांगायचे असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचा उपाय आहे विश्वरागे झाले वन्नी. राग शब्दाचा अर्थ आहे रंजनात रागा. हा इथं राग शब्दाचा अर्थ क्रोध, असा एक अर्थ आहे आपल्या म्हणजे प्रचलित अर्थ जो आहे तो राग शब्दाचा अर्थ आहे क्रोध. आपल्या अंतकरणामध्ये दुसऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळं आपल्या अंतकरणामध्ये जी ज्वलनात्मिका वृत्ती होते तिचं नाव आहे क्रोध. त्यालाच आपल्या मराठी भाषेत राग असे पण आपण म्हणतो. दुसरी एक गोष्ट आहे त्याचा व्युत्पन्न अर्थ आहे रंजनात रागा. आपण एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे विषय भोगामध्ये रमणं त्यालाही काय म्हणतात, राग असं म्हणतात. परंतु या ठिकाणी विश्वरागे झाले वन्नी. वन्नी म्हणजे अग्नी झालं. राग मग इथं अग्नी झाले म्हणजे ज्वलनात्मिका वृत्ती, जळाऊ वृत्ती झाली. तर ती जळाऊ वृत्ती जी आहे ती वृत्ती म्हणजे क्रोधाची वृत्ती आहे. ती क्रोधाची वृत्ती का निर्माण होते तर त्याचे कारण आहे. त्याच्यामध्ये आपल्या विषयान ध्यायते पुंसा संगच तेषोपजायते. गीतेमध्ये सांगितलेलं आहे संगात संजायते कामः आणि कामात क्रोधोभी जायते. काम अपूर्ण झाला की क्रोध होतो आणि काम पूर्ण झाला की लोभ निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा क्रोध जर कोणाच्या अंतकरणात जगातल्या लोकांच्या झाला तर विश्वरागे झाले वन्नी. ह्या रागाने ह्या क्रोधाने त्या लोकांची भूमिका कशाची आहे, अग्नीची भूमिका आहे. तेव्हा तो अग्नी काय करतो, दुसऱ्याला जाळतो. जे संबंधात येतील त्या पदार्थांचं जाळणं, दग्ध करणं हे अग्नीचा काय आहे, स्वभाव आहे. अग्नीचं हे कार्य आहे. तसं लोकांचा हा स्वभाव झालेला आहे की सज्जन जरी त्यांच्या समोर आला किंवा दुर्जन जरी समोर आला तर सर्वांच्या विषयी त्यांच्या अंतकरणामध्ये ही जळाऊ वृत्ती असते, स्पर्धेची वृत्ती असते, कलहाची वृत्ती असते, द्वेषाची वृत्ती असते, क्रोधाची वृत्ती असते. तेव्हा हे विश्व जे आहे ते क्रोधामुळं जणू काही वन्ही किंवा अग्नीच्या ठिकाणी अग्नीचं स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. पण असा अग्नी जेव्हा दुसऱ्याला जाळायला निघतो तेव्हा आपण काय करायचं तर त्या अग्नीला विझवलं पाहिजे, अर्थात क्रोधावर विजय मिळवला पाहिजे. त्यासाठी आपली भूमिका कोणती पाहिजे तर सांगतात संती सुखे व्हावे पाणी. संतांनी, संती म्हणजे संतांनी, सुखाने म्हणजे आनंदाने, पाणी व्हावे म्हणजे पाण्याची भूमिका घ्यावी. पाणी जसं आपल्याला एखाद्या वास्तूला किंवा एखाद्या ठिकाणी आग लागली तर आपण फोन करतो आणि ते जे पथक आहे अग्निशमन काय दल त्याला बोलवून घेतो आणि ते पाण्याचे टँकरच्या टँकर खाली करतात आणि ती आग विझवतात. तसं संतांनी काय करावं तर स्वतःच पाणी व्हावं. पाणी काय करतं, त्या अग्नीचं शमन करतं. त्याप्रमाणे जर लोकांनी आपल्यावर क्रोध केला तर त्या क्रोधाचं उत्तर क्रोधाने देऊ नये. कारण काय आहे, क्रोधाने क्रोध वाढतो असा मनोविज्ञानाचा सिद्धांत आहे. आपण जितका जितका द्वेष किंवा क्रोध करू तसा जसा चेंडू आहे तो आपण जितक्या जोराने आदळला तितक्याच जोराने त्याच्या विरुद्ध दिशेने किंवा आपल्याच दिशेने तो उसळी घेतो. त्यामुळं आपण जसं जसं दुसऱ्याला क्रोध करू, दुसऱ्याचा द्वेष करू, ते द्वेषाचं सगळं वातावरण किंवा त्याची जी फलश्रुती आहे ती आपल्याकडंच परत येते. म्हणून त्याच्याऐवजी त्याचा द्वेष किंवा त्याच्यावर राग किंवा त्याचा क्रोध, त्याचा छळ किंवा त्याच्यावर त्यांनी केलेल्या अपकाराचं उत्तर अपकाराने देणं यापेक्षाही सर्वात चांगली गोष्ट आहे की संती सुखे व्हावे पाणी. संतांनी आनंदाने त्या ठिकाणी सुखी म्हणजे फार दातवट खाऊन बळजबरीनं करावं असं नाही, सहजच आहे. हा समोरचा जो व्यक्ती आहे त्यांनी जरी आपल्याला कितीही त्या ठिकाणी अग्नी आपल्यासमोर निर्माण केला तरी त्या अग्नीला सहजच आपण सुखाने प्रेमाने
त्या अग्नीला जाळावं, म्हणजे त्या अग्नीचा निराश करावा. म्हणजे तिकडून लोक आपल्याला अपकार करतील आणि त्याचं उत्तर आपण उपकाराने द्यावं. अपकार करू नये, तर उलट त्याचं कल्याण कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करावा. जसं तुकोबारायांना त्या मंबाजी बाबांनी काठीनं झोडपलं आणि तो रात्री कीर्तनाला आला नाही, म्हणून तुकाराम महाराज कीर्तनामध्ये बराच वेळ भजन करत राहिले आणि नंतर शेवटी येत नाही असं पाहून त्या ठिकाणी गेले. जाताना त्यांनी जिजाबाईकडून तेलाची वाटी घेतली आणि मला काठीनं झोडपल्यामुळं कदाचित त्यांचं अंग दुखत असेल म्हणून त्याचं तेल लावून मर्दन केलं, समजावून सांगितलं, मंबाजीबाबांना क्षमा मागितली. अशा प्रकारचे हे अलौकिक जीवन संतांचं असतं. तुम्ही म्हणाल सामान्य लोकांना कसा व्यवहार करणार? हा इथं सामान्य लोकांचा व्यवहार नाही. तुम्ही ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीनजना. तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी आलेले आहात. तुम्ही संतांच्या भूमिकेत तुमचा अवतार आहे. त्यामुळे तेच तुमचं परम कर्तव्य आहे. तुम्ही पाण्यासारखं झालं पाहिजे आणि त्यांच्या अंतःकरणातला हा जो क्रोध आहे त्या क्रोधाला तुम्ही दग्ध केलं पाहिजे. तुमच्या अंतःकरणात क्रोध होता कामा नये. त्याचबरोबर यांच्या अंतःकरणामध्ये ही क्रोधाची, द्वेषाची भावना जेणेकरून नष्ट होईल असं मार्गदर्शन असं तुम्ही केलं पाहिजे. भलेही हे करीत असताना तुम्हाला काही कष्ट पडले तरी ते कष्ट तुम्ही सहन केले पाहिजेत असं सांगतात. आता ते म्हणतात की बाहेरून लोकांनी ज्ञानोबा कदाचित तुम्ही म्हणाल बाहेरच्या लोकांनी आपल्याला अन्न दिलं नाही तर काय हरकत नाही. त्यांचं अन्न आहे, द्यायचं की नाही त्यांचा विचार आहे तो. या ठिकाणी नंतर शास्त्राचा आधार घेऊन वाळीत टाकणं, हे जे गोष्ट आहे ह्या केल्याबद्दल काही वाटत नाही. परंतु लोक जे म्हणतात ना ही संन्याशाची मुलं आहेत, यांचं तोंड पाहू नये, सकाळी पाहिलं तर अशुभ असतं, असं जे बोलतात ना, तर हे जे शब्दरूपी शस्त्र, बाहेरचं शस्त्र हत्यार मारलं आपल्याला त्याचं काही नाही. आणि आपल्या जीवनातही पाहिलं ना, माणसाला दुसऱ्यांनी उच्चारलेल्या अपशब्दापासून जेवढं क्लेश होतात तेवढे क्लेश प्रत्यक्ष मारल्याने होत नाही. म्हणून हे शब्द आपण नेहमी म्हणतो शब्द एक शस्त्र आहे आणि ते जपून वापरा. याचा अर्थ शब्द नावाचं शस्त्राच्या वेदना ह्या फार गंभीर मनाच्या स्तरापर्यंत पोहोचत असतात. म्हणून या ठिकाणी म्हणतात शब्दशस्त्रे झाले क्लेश. अहो ज्ञानोबाराय जरी तुम्हाला शब्दरूपी शस्त्र लोकांनी योजली आणि त्याच्या तुम्हाला क्लेश, पीडा, वेदना तुमच्या अंतःकरणात झाल्या तर त्या वेदना नाही करून घ्यायला पाहिजे. अशा वेळेला संती मानावा उपदेश. तुम्ही असं समजायचं की ह्या लोकांनी निंदा केली नाही तर त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. म्हणजे समजा तुमच्या ठिकाणी दोष नाही म्हणून तुम्हाला क्लेश वाटतात ना, पण त्याचा असा विचार करण्यापेक्षा ह्या लोकांनी ह्या गोष्टी निंदनीय आहेत, त्याज्य आहेत आपल्या अंतःकरणात, त्यांनी दोषारोपण करू द्या पण दोष आपल्या ठिकाणी नाही, हा दोष नाही असं ठरलं तर तुम्ही अंतर्मुख होऊन स्वतःला तपासून घेतलं आणि समजा तुम्ही त्याला उलट बोलण्यापेक्षा जर तुम्ही असं मानलं की हा दोष माझ्या ठिकाणी थोडा आहे तर त्याचं निराकरण करावं. हा दोष आपल्या ठिकाणी राहू नये. आपल्या ठिकाणी समजा विषयासक्ती आहे तर विषयासक्तीच्या ऐवजी विषय वैराग्य झालं पाहिजे. कारण लोकच म्हणतात की हा विषयासक्त, आपल्या वडिलांना म्हणतात की विषयासक्त संन्यासी आहे, संन्यास घेतल्यानंतर पुन्हा हे विवाहबद्ध झालेले आहेत, असे जे म्हणजे वाईट शब्दाचा प्रयोग होतो. आणि जर आपल्याकडून काही चूक असेल तर ती चूक आपण दुरुस्त करून घ्यावी. म्हणून संतांनी जे काही विरोधी लोक आहेत त्यांनी केलेले निंदेचे शब्द ते शस्त्र आहेत म्हणून क्लेश करून घेऊ नये. तर आपण आपल्या जीवनामध्ये त्याच्याविषयी संती मानावा उपदेश. अरे जगामध्ये अशा ज्या निंदित गोष्टी आहेत ते आपण करू नये यासाठी हे जे लोक आहेत हे आपले मार्गदर्शक संत आहेत असं त्यांना वाटावं, मग आपल्याला त्यांच्याविषयी वाटावं. आणि हे करत असताना एवढा का बरं लोकांचा कळवळा असं तुम्ही कदाचित म्हणाल. मुक्ताबाई म्हणते ज्ञानोबारायांना, अहो ही सगळी जी लोक आहेत ही सगळे आपलेच स्वरूप आहे. तर इथं दिसायला जरी अनेक लोक असले पण सगळ्या लोकांच्या हृदयामध्ये ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. तर ते ईश्वराः तिष्ठन्ति का ईश्वरः तिष्ठती? ईश्वर एकच आहे आणि तोच सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. म्हणून आपण त्यांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे. तर तो परमात्म्याचा आणि ह्या जगाचा काय संबंध आहे?
तर जसं एखादं वस्त्र असतं, वस्त्र हे नाव आहे, पण त्या वस्त्रामध्ये काय आहे, सगळे तंतू आडवे आणि उभे विणलेले जे तंतू आहे त्यांचंच नाव काय आहे, वस्त्र असं नाव आहे. व जर तंतू बाजूला केले तर त्या ठिकाणी वस्त्र नावाचा प्रकार तरी आपल्याला दिसेल का कुठं? तसं ज्याला जग जग असं म्हणतात, तर हे जग जे आहे ह्या जगामध्ये अनुष्यूत सर्वत्र एकरूपाने असणारी कोणती वस्तू आहे, तर ती वस्तू आहे परमात्मा. की परमात्मा कसा आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही वरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. या ठिकाणी परमात्मा कुठं याला हिरण्यकशिपूने विचारलं, तुझा नारायण कुठं राहतो? ते म्हणे, नारायण आत्मा नारायण सर्व घटी आहे. सगळ्याच ठिकाणी आहे. आणि मग खांबामध्ये नाही का? खांबामध्ये आहे. असं म्हटल्यावर खांबावरील लाथ मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटले. या ठिकाणी परमात्मा कुठं नाही, परमात्मा कुठं आहे विचारलं तर परमात्मा नाही असं दुसरं कोणतं स्थानच नाही, अशी त्या प्रल्हादाची धारणा होती. आणि त्यामुळं तो परमात्मा जो आहे सर्वत्र आहे असं जेव्हा परमात्म्याचं दर्शन करतो त्यावेळेला तो परमात्मा मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आलिया आघात निवाराया. तो परमात्मा आपल्याला सगळीकडे सांभाळत असतो. त्याला विष दिलं किंवा कड्यावरून ढकलून दिलं तरीसुद्धा सर्पदंश मीराबाईला करून दिला तरीसुद्धा सर्वत्र परमात्मा आहे अशा व्यापक बोधावर असणाऱ्या मीराबाईंना, प्रल्हादांना किंवा अनेक भक्तांचे अनुभव आहेत की त्यांना परमात्म्याने ठायी ठायी रक्षिले, प्रत्येक ठिकाणी त्याचं संरक्षण केलेलं आहे. तेव्हा आपल्या ह्या भारतीय सनातन वैदिक संस्कृतीमध्ये ही सर्वात मोठी धारणा आहे की सर्वांच्यामध्ये एकच परमात्मा व्याप्त आहे. बाहेरचे त्यांच्या उपाधी वेगवेगळ्या असल्या तरी त्या सगळ्या उपाधीमध्ये त्यांचं उपहित चैतन्य जे आहे ते चैतन्य परमात्मरूपाने किंवा आत्मरूपाने एकच आहे. तेव्हा त्यांना ते वेगळे आहेत. माणूस वेगळा म्हणलं की तिथं ज्येष्ठ कनिष्ठ भाव येतो. हा श्रेष्ठ आहे किंवा कनिष्ठ आहे किंवा तो मला अनुकूल आहे का प्रतिकूल, किंवा त्या अनुकूलतेमुळं सुख, प्रतिकूलतेमुळं दुःख, अशा प्रकारच्या द्वंद्वामध्येच मनुष्य रात्रंदिवस त्या ठिकाणी दुःख भोगत राहतो. त्यापेक्षा बरं ही जी त्यांची वरची रूप आहेत, आता जन्मापूर्वी होते की ही शरीरं मरणानंतर राहणार आहेत का? परंतु ह्या जन्म मरणाच्या अगोदर आत्मा आहे आणि ह्या जन्म मरण पाडल्या देहाचं मरण झालं तरी आत्मा आहे. मग ह्या आत्मा जो आहे तो नित्य आहे. आणि तो नित्य आत्मा कोणाचं स्वरूप आहे? आपलं स्वरूप आहे का सगळ्यांचं स्वरूप आहे? सगळ्यांचं स्वरूप आहे. म्हणून बाहेर होणाऱ्या ह्या ज्या क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या ऐवजी क्रिया आणि प्रतिक्रिया या दोन्ही ज्या अधिष्ठानावर होतात ते अधिष्ठान आत्मतत्व हे असंग, निर्विकार, अभंग, व्यापक अशा प्रकारचं अछेद्य, अभेद्य अशा स्वरूपाचं सुखदुःखाच्या अतीत असणारं नित्य असं तुमचं जे स्वरूप आहे ते स्वरूपाचं तुम्ही त्यांना त्याच स्वरूपाने त्यांच्यामध्ये पहा. की या ठिकाणी तसं तर तुम्ही इतकं पाहायला पाहिजे की मणी अनेक असतात पण दोरा एकच असतो की नाही? दोरा एकच असतो पण मणी तरी वेगळे असतात आणि दोरा वेगळा असतो. खरं जर पाहिलं तर ज्ञानोबा तुम्ही काय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्या सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सभा अभ्यंतरी. या ठिकाणी सगळं जग जे आहे मी आतून बाहेरून त्याला धारण केलेले आहे. इथं सोन्याचे मणी आणि सुताचा दोरा असं नाही. भाष्यकारांनी सुद्धा या ठिकाणी सुताचेच मणी सांगितले, सुताचा दोरा सांगितलेला आहे किंवा सुतच सांगितलं आहे. त्याप्रमाणे हे सगळे लोक आपलं स्वतःचं स्वरूप असताना यांच्याविषयी आपण जर नाराज झालो, निराश झालो, त्यांची उपेक्षा केली तर आपण आपलीच उपेक्षा केल्यासारखं होणार नाही का? तेव्हा हे सगळे आपले आहेत. रामतीर्थ जे आहेत ना, स्वामी विवेकानंदांच्या नंतर थोड्याच काळामध्ये ह्या काय नाव सांगितलं, स्वामी रामतीर्थ यांनी ह्या सगळ्या जगाला वेदांताने त्या ठिकाणी सुस्नात केलं. असं वेदांत सोप्या भाषेत सांगणारा महात्मा जगाच्या पाठीवर या शतकात झाला नाही असं सांगतात. आणि ते काय करायचे की व्याख्यानाला सुरुवात केली का त्या लोकांना म्हणायचे, विवेकानंद काय म्हटले होते, माझ्या बंधू भगिनींनो. तो शब्दसुद्धा त्यांनी ऐकला नव्हता. नुसतं जेंटलमॅन, सभ्यग्रस्त हो
असं व्याख्यानाची सुरुवात. पण यांनी सांगितलं, तुम्ही माझी बंधू भगिनी. इतकं जवळचं नातं जोडल्यावर 5 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट त्या विश्व हिंदू परिषदेच्या आपलं त्या सभेमध्ये झाला. परंतु हे तर त्यांना म्हणतात, माझ्या आत्मरूप बंधूंनो. स्वामी रामतीर्थ म्हणतात, तुम्ही माझे आत्मा आहात. हां, तुम्ही नुसते हे जे आई आपलं बंधू भगिनी असे नाही, तुम्ही माझं स्वरूप आहात. तर त्याचा प्रभाव त्या सगळ्या विश्वातल्या लोकांवर झाला. अशा प्रकारची स्थिती आहे आणि तुम्ही त्याच भूमिकेत राहावं असं माऊलींना या ठिकाणी सांगतात, की शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश आणि विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्व हा एक पट म्हणजे वस्त्र आहे. सगळे जगातलं नानात्व, अनेकत्व, भेद हे सगळं एक पट म्हणजे वस्त्र आहे आणि ब्रह्मदोरा त्याच्यामध्ये जसं त्या पटामध्ये दोरा भरलेला असतो, सगळीकडं दोराच असतो. आडवे उभे तंतू जे विणकराने विणले, ते जर तंतू म्हटलं तर दिसायला वस्त्र आहे, परंतु त्याच्यामध्ये आहे काय? मूळ कोण आहे? तंतू आहे. त्याप्रमाणे सगळीकडे हा परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. तेव्हा ज्ञानोबा तुम्ही दादा, तुम्ही नाराज होऊ नका, निराश होऊ नका, लोकांची उपेक्षा करू नका, दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका. वस्तुस्थितीनं तुमचा अवतार ज्याच्यासाठी झालेला आहे, ते अवतार कार्य, ते प्रयोजन तुम्ही मनी मानसी ठेवून या ठिकाणी ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता आपल्याला उद्याचाच दिवस आहे. उद्या आपण राहिलेल्या विषयाचं जे काही धावतं चिंतन करून आपण उद्या शक्यतो याला पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.